सुरणाचे कटलेट बनवण्यासाठी मी इथे एक सुरण घेतलेलं आहे. त्यावरचं साल काढून घेऊन त्याचे तुकडे करून घ्यायचे. सुरणाला माती असल्यामुळे त्याचे तुकडे 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे सुरणाचे काप कुकरमध्ये घालायचे. त्यामध्ये थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ. त्यामध्येच कोकमची 2 साल घालून घ्यायची आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. आता या सुरणाचे ब्रेड इतके स्लाइस करून घ्यायचे. एक साईडला पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाला मिक्स करायचा. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सर्व मसाले मिक्स करायचे. आपण जे सुरणाचे काप करून घेतले त्यांना हा मसाला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचा. आता हे सुरणाचे कटलेट तळण्यासाठी रेडी झालेले आहेत. कटलेट कोटिंग करण्यासाठी मी इथे रवा वापरलेला आहे. हे सुरणाचे काप रव्यामध्ये घोळून पॅनमध्ये गरम तेलामध्ये सोडून द्यायचे. अशा प्रकारे सर्व काप